तुम्ही काय खाता, काय पिता याकडे लक्ष देणं किती गरजेचं आहे ते या खास रिपोर्टमधून तुमच्या लक्षात येईल। हल्ली फ्रेश दिसणारी प्रत्येक वस्तू किंवा पदार्थ चांगलीच असते असं अजिबात नाही। कदाचित ती भेसळयुक्त आणि तुमच्यासाठी जीवघेणीही ठरू शकते। गेल्या 2-4 दिवसात अशा काही घटना समोर आल्यात की ज्यामुळे आपण विष तर खात नाही ना असा प्रश्न आपल्याला पडतोय। पाहूयात त्या संदर्भातला हा एक खास रिपोर्ट। तुमचं आरोग्य चांगलं राहावं, कुठलाही आजार होऊ नये म्हणून तुम्ही चांगले अन्नपदार्थ आणि चांगली फळं खाता। पण ही फळं तुमच्या मृत्यूला कारणीभूत ठरणार असतील तर? मुंबईच्या मालाड परिसरात 2 दिवसांपूर्वी असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या फळांवर चक्क उंदीर मारण्याचं विषारी औषध शिंपडल्याचा प्रकार उघडकीस आलाय। मालाड परिसरात फळ विक्रेते ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक कुणाल साळुंखे यांनी थेट पोलिसांकडे केली। 2 फळ विक्रेते फळांवर उंदीर मारण्याचं विषारी औषध लावतानाचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सगळ्या मुंबईत एकच खळबळ उडाली। तक्रार मिळताच मालाड पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवली आणि संबंधित दुकानांवर धाड टाकत दोन्ही दुकानं सील केली। नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या फळ विक्रेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यामुळे या फळ विक्रेत्यांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पण फक्त फळच नाहीत तर तुमच्या रोजच्या जेवणातले पदार्थ सुद्धा सुरक्षित नसल्याचं समोर आलंय। जेवण चांगलं चवदार खमंग बनावं म्हणून आपण अनेक मसाल्यांचा वापर करतो, पण मसाल्यांमध्येच सध्या मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचं समोर आलंय। हैदराबाद शहरातल्या एका परिसरात अन्न आणि औषध विभागानं मोठी कारवाई केली। या कारवाईत 4000 किलो भेसळयुक्त आलं आणि लसूण पेस्ट जप्त करण्यात आली। या प्रकरणी जे फूड्सचे जसानी यांना अटक करण्यात आली आहे। आरोग्याला हानिकारक असलेल्या घटकांचा त्यात वापर करण्यात आला होता हे उघड झालंय। तिकडे लखनौमध्ये हल्दीरामच्या वेअरहाऊसवर अन्न आणि औषध प्रशासन विभागानं छापा घातला। होळीच्या पार्श्वभूमीवर मिठाईच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे। मात्र मुदत संपलेली मिठाई विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचा गंभीर प्रकार लखनौमध्ये समोर आलाय। हल्दीरामच्या वेअरहाऊसमधून 110 किलो मुदत संपलेली मिठाई जप्त करण्यात आली। वेगवेगळ्या बॉक्समध्ये पॅक केलेली एक्सपायर्ड मिठाई मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आली होती। या प्रकरणी कारवाईचं आश्वासन प्रशासनानं दिलंय। पण हे सगळं इथेच थांबत नाही। तिकडे नवी दिल्लीच्या NCR मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। अन्न आणि औषध प्रशासन विभागानं केलेल्या कारवाईत डिटर्जंटसह रासायनिक पदार्थांचा वापर करत तयार केलेलं बनावट पनीर जप्त करण्यात आलं। हे पनीर दिल्ली NCR रिजनमध्ये विक्रीसाठी पाठवण्याची तयारी सुरू होती। मात्र प्रशासनानं वेळीच कारवाई करत पनीरचा मोठा साठा, रसायनांचे डबे आणि पॅकिंगचं साहित्य जप्त केलं। मंडळी, एकंदरीतच तुमच्या रोजच्या खानपानातील पदार्थ सुरक्षित नाहीत। ज्याच्यापासून तुमची रोजची सकाळ होते ते दूध सुद्धा भेसळयुक्त असल्याचं अनेकदा समोर आलंय। जास्तीच्या 4 पैशांसाठी अन्नपदार्थ बनवणारे आणि त्यांची विक्री करणारे सर्रास तुमच्या जीवाशी खेळ करतायत। तेव्हा तुम्ही सावध व्हा। तुमच्या पोटात जाणारा प्रत्येक पदार्थ ताटात येण्याच्या आधीच तपासून घ्या। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।